चिमणीचा घास माझा. आणि आता आयुष्य तरी किती असं उरलंय माझं. जे काही आहे ना ते आनंदात घालवणार आहे. असं का म्हणताय? आणखी खूप आयुष्य आहे तुम्हाला. जान्हवीचा संसार आत्ता कुठे सुरू झालाय? अजून नातवंडाचं तोंड पाहायचंय तुम्हाला. अहो, मुलीचं बाळंतपण करणं, बाळाचं हगणं मुतणं करणं माझ्याच्याने काही बाई शक्य नाही. एक तर खर्चिक सगळं, आणि तेथे कंबर काही करूच देत नाही हो. आम्ही करू सगळं. तुम्ही फक्त आशीर्वाद तर द्याल. हो हो हो, अगदी तोंड भरून देईन. मुलगा झाला ना तर श्रीमंता घरची मुलगी सून म्हणून आण, असाच आशीर्वाद देईन. जरा एखादी लिंबाची फोड देता का? हो, आणते. तुम्ही घरी कळवलत ना? काय? तुम्ही इथं आहात म्हणून? कशाला? म्हणजे माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही हो. अहो, मग घरच्या फोनवरून करायचा. काही नको करायला. त्यांना माझी पर्वा नाहीये ना, मग मी तरी त्यांची पर्वा कशाला करू? तुमची काळजी वाटत असेल त्यांना. काही वाटत नसेल. अहो, इतकी वर्ष झाली लग्नाला, मी समोर असताना देखील साधं गोड बोलू शकला नाही हा माणूस. आता मी नसताना कशाला माझी काळजी करतील ते? सांगेन तुम्हाला माझी कर्मकहाणी. आता जरा जेवण अंगावर आलंय, नंतर बोलू. बरेच दिवस आहेत अजून आपल्याकडे. आता जरा पडते. कंबर ना अगदी दुखून आलीये माझी सकाळपासून सामान उचलून. उरलेली ठेवते. आई, कसला विचार करता एवढा? नर्मदा, मला जान्हवीचे बाबा सेन्सिबल वाटतात. हो, मलाही. त्यांना कळवायला हवं. हो, खरं तर आपणच कळवूया का? आई, पण त्या म्हणतात नका कळवू, तर आपण परस्पर कसं कळवायचं ना? बरोबर नाही दिसणार ते. हो, जरा आगाऊपणाचंच वाटेल ते. निदान जान्हवीला तरी कळवायला हवं. तिच्या कानावर घातलेलं नाहीये. तिला तरी कळवूया. हो. फोन आणतेस? आणते. हा, हाँ हो आई आजी. हाँ ठेवते. काय ग, काय म्हणतात आजी? जानू, आजी काय म्हणतायत? आई आई सापडली. याचा आनंद मानू का खेद मानू हेच कळत नाही आता मला. आई सापडली? कुठे आहे ती? अगं कुठे? आमच्या घरी. गोखलेंकडे. परमेश्वरा, काय म्हणावं या बाईला.
माझं चुकलं. बाबा, तुमचं चुकलं असं असं नाही म्हणायचंय आम्हाला. कुणी काही म्हणण्याचा प्रश्न नाहीये रे बाळा, पण मी ओळखतो ना तिला. मीच हा विचार करायला हवा होता. म्हणजे आई सुखरूप आहे ना ताई? सुखरूप आहे, सुखरूप आहे. मी म्हणालो होतो ती सुखरूप आहे. आपल्या कुणाही पेक्षा आनंदात आहे ती. कारण आपण विचार करणारी विवेकी माणसं आहोत. हे असं आयतं मिळालेलं सुख भोगायचं का हा विचार करतो आपण, ती नाही करत. बाबा प्लीज नका ना चिडू तुम्ही. चिडत नाहीये रे बाळा, चिडत नाहीये. हताश झालोय मी. हात टेकले या बाई पुढे. ही बाई सुखाने जगू देणार नाही मला. आईने पण कळवायला नको का किती काळजीत होतो आपण? आपण नाही, तुम्ही. मला कधीच काळजी नसते तिची. मला काळजी असते तिच्या अवतीभोवती असणाऱ्यांची. तिच्या मनात काय असेल याचा अंदाज का नाही बांधता आला मला. ताई, ताई, काय झालं बोल ना. काही नाही रे, तुझं टेन्शन गेलं ना आता. आई कुठे आहे ते कळलंय ना. बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ. ती आपल्या आजूबाजूलाच आहे. ही गोष्ट एका दृष्टीने चांगली आहे ना. आपण बघू. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुला नाही आलंय टेन्शन? अगं तिथे तुझ्या घरात आहे ती. आलंय थोडस, पण होईल, सगळं नीट होईल. आणि आपण मी बोलेन ना, सविस्तर बोलेन तिच्याशी. हा, काहीतरी मार्ग निघेलच. जानू खूप अपराध्यासारखं वाटतंय ग मला. नका वाटून घेऊ बाबा, यात तुमचा दोष नाही आहे. तिला म्हणावं माझी अट मी मागे घेतली, पण तू एकदाची घरी ये बाई. माझी फरफट मान्य आहे मला, पण आपली लखतर अशी वेशीवर नको टांगूस. हे सगळं तुझ्या सासरी व्हायला नको. तू जा आजच तिला परत पाठव. पिंट्या तू जा ताई बरोबर आणि तिला लगेच घरी घेऊन ये बाळा. जा जा जा. बाबा एक मिनिट, आधी मी स्वतः बोलते आईशी आणि मी घेऊन येते आईला इथे. बरं मी निघू आता. थांब जरा. पिंट्या चहा गाळून ठेवलाय, तिला दे थोडा. नाही बाबा प्लीज ऐका ना, खरंच नको. मी निघते आता. चल मी येतो तुला सोडायला. हो चल 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 बाबा, येते. सावकाश जा. पांडुरंगा, आणखी काय काय बघावं लागणार आहे ते तुलाच ठाऊक रे बाबा. अगं त्या माझ्या खोलीत का झोपल्यात? तुझ्या खोलीत? होय, माझ्या खोलीत माझ्या बेडवर माझी उशी आणि पांघरुण घेऊन झोपल्यात त्या. घोरतायत. आणि अगो बाई, पण आम्ही तर त्यांना सरूच्या खोलीत झोपा म्हणून सांगितलं होतं. म्हणजे त्यांनी परस्पर ठरवलं माझ्या खोलीत झोपायचं? कमाल आहे. बेबी जरा हळू. आई मला नाही आवडत माझ्या वस्तू कुणी वापरलेल्या. मी वापरते का कुणाच्या वस्तू? आणि त्यात मला न विचारता तर मला चालणारच नाही. मान्य आहे मला, पण त्यांना ते माहित नसेल ना. कॉमन सेन्स आहे. तुम्हाला विचारायचं ना, मग तुम्ही सांगितलं असतात बेबीच्या रूम मध्ये नका झोपू. मग आता झोपेतून उठून सांगणार होत का आपण त्यांना? सोडून दे ना, पाहुणे आहेत त्या, हे विसरू नकोस. मग त्यांनाच सांगे पाहुण्यात ना, मग पाहुण्यांसारखंच राहा. हो ठीक आहे, आपण सांगू त्यांना. पण तू जरा तुझ्या आवाजावर आणि बोलण्यावर कंट्रोल ठेव. सुनेची आई आहेत त्या, कळलं? मी काही फारशी बोलायला जाणार नाही त्यांच्याशी, आणि तसंही मला तर त्या आवडतच नाहीत. बेबी जाऊ दे ना. अगं बिचाऱ्या गांजल्या आहेत खूप. थोडं त्यांच्या कलानी घेऊया ना. तुम्हाला त्यांचा कुलका येत असेल ना, तर जरूर घ्या त्यांच्या कलन. माझ्या वाटेला त्यांनी जायचं नाही, मला चालणार नाही. आई याची आई कुठे आहे? अगं झोपल्यात त्या.
तू बस ना. जान्हवी, चहा घेतेस का बाळा थोडासा? नाही नाही नको. मी आधी आईला भेटते. कुठे आई? बेबीच्या खोलीत आहे. मी आलेच. जान्हवीने ऐकलं असेल का माझं बोलणं? तिने बघितलंही नाही माझ्याकडे. चिडली असेल का ती? बेबी, तुला सतत पाठीशी घालणं आम्हाला जमणार नाही. म्हणूनच मी सांगत होते आपल्या बोलण्यावर कंट्रोल ठेव. आता ऐकलं असेल तर ऐकलं असेल. डॅमेज ऑलरेडी झालेलाच आहे. आई पण मी काही चुकीचं बोलले का? नाही बेबी, मला वाटतं तिने नसेल ऐकलं. ती तिच्याच नादात होती अगं. मी ना जाऊन सॉरीच म्हणते तिला. हे बघ, तुला बोलायचीही घाई आणि परत सॉरी म्हणायचीही घाई. हो म्हणजे तिला काय वाटलं असेल की ही बाई दुष्टच आहे. सॉरी म्हटलं की कसं इंटेन्शन क्लिअर होतं आणि मग विषय संपतो. पण तुला मनापासून सॉरी वाटतंय का? तिच्या आईने मला न विचारता माझा बेड, माझं पांघरुण, माझी उशी वापरली ना, याचा रागच आलाय मला. पण जान्हवी दुखावली गेली असेल ना, तर तिच्याबद्दल वाईटही वाटतंय. मग आता जरा थांब. तिला तिच्या आईला भेटू दे. ते तिच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. तुझं सॉरी थोड्या वेळाने म्हणालीस तर काही बिघडणार आहे का? वहिनी चहा केलायस? हो देते. हा आणते लगेच. आई, अगं तू काय करतेस? अगं जानू, घाबरवलंस तू मला. आई अगं पण तू काय शोधतेस त्यांच्या कपाटात? काय चाललंय तुझं? अगं साडी बघतेय मी. काय चोरत नाहीये त्यांच्या कपाटातनं. अगं पण त्या नसताना का? आता जर त्या इथे आल्या असत्या तर काय वाटलं असतं त्यांना? आई त्यात काय वाटायचंय? साड्याच बघतेय ना मी, कौतुकच करतेय ना. जानू, ह्या साडीची किंमत काय असेल का? एक 5-10 हजार तरी असेल नाही काय का? आई तू आण इकडे, ती ठेवून दे आधी बघू. आई प्लीज. अगं असं काय करतेस तू? म्हणून म्हणते मी, श्रीमंत मुलाशी लग्न करायचं. तू मात्र अगदी शहाणी निघालीस. चांगला मुलगा गट्टवलायस. मला अगदी छान श्रीमंत जावई मिळवून दिलायस. आई मला जरा बोलायचंय तुझ्याशी. अगं बोलू ग नंतर. जा जा जा, माझ्यासाठी जरा चहा टाक जा. काय मेली तुझ्या घरची माणसं आहेत. चहा केला आणि मला चहाला बोलावलं देखील नाही. आई अगं तू झोपलीस असं वाटलं त्यांना, म्हणून बोलावलं नसेल. हो हो, अगं काय मऊ गादी ग. मला आयुष्यभरात कधी झोपायलाच मिळालं नव्हतं एवढ्या मऊ गादीवर. पण तुला सांगू का, मी ना जावई बापूंना सांगणार आहे, तुमच्या आयांसाठी कशा तुम्ही खोल्या बांधून दिल्यात तशी माझ्यासाठी पण बांधा. मी पण त्यांच्या आईसारखीच आहे की नाही, आणि खोलीत एसी लावा असंही सांगणार आहे मी त्यांना. अगं तू उभी का राहिलीस? जा ना, चहा टाक ना. जा, आणि चहा बरोबर मला काहीतरी बुडवायला पण घेऊन ये. नुसता चहा अजिबात घशाखाली जात नाही माझ्या. जा, बोलायला अजून भरपूर आयुष्य पडलंय आपल्याला. खूपच छान आहे ग. आवडतो ना? हो. आवडतो. नुसताच चटणी नाहीये? हो आणते. हे घ्या. वा, रंग तरी खूप छान आहे हो. तिखट नाहीये ना? थोडीशी आहे. थोडी तिखट असेल बघा ना, तुम्हाला जमते का? आहे आहे आहे. जर पाणी देता? हो पाणी देते. पाणी. हो थंड नाहीये का जरा? हो देते. हा थंड पाणी. थंड. खूप तिखटावर ना जरा थंड पाणी प्यायलं की जरा बरं वाटतं. जास्त तिखट झाली का? सॉरी. नाही छान आहे चवीला.
सगळंच थंड नका देऊ, मिक्स करा जरा, मिक्स करा. हो मिक्स. छान लागतंय. हो ना. हो हो हो. खा सावकाश खा हा आधी. पाणी. बाबा अजून ताईचा फोन नाही आलाय. मी करू का फोन ताई? हो ती करेल, तिची सुद्धा धावपळ असेल. बाबा आई आजच्याच परत यायला हवी. तेच सांगत होतो ना मी की तू जाऊन तिला घेऊन यायचंस, पण जानू काही ऐकायला. तिचंही बरोबरच आहे म्हणा. कलाशी बोलून तिला समजावून घरी घेऊन यायला हवं, नाहीतर पुन्हा त्याच्यावरनं आकांतांडव व्हायचा. आई पण ना, काय वाटत असेल त्या लोकांना? त्यांना काय वाटत असेल याच्यापेक्षा ती तिथे काय करत असेल याची काळजी वाटते मला. इतके दिवस झाकली मूठ होती, आता अशा पद्धतीने उघडतीये ती व्यायांसमोर. बाबा तुम्ही का स्वतःचे पाय दुखवून घेताय? काय पाय? तुम्ही बसा आधी, प्लीज प्लीज बसा. हे बघा, आपण काहीतरी करू. आई येईल बाबा आज उद्यामध्ये परत. तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. तुझ्या आईचा स्वभाव लोभी आहे रे. हव्यास आहे तिला छान छोकीचा, पण त्याची किंमत जानूला मोजायला लागली नाही म्हणजे मिळवली. मी पडतं घ्यायला तयार आहे. आता असं कितीचं आयुष्य उरलंय माझं, पण जानूला तिच्या सासरच्यांसमोर मान खाली घालायला लागू नये. शशिकलाला तिथे राहू देणं म्हणजे जानूच्या सुखाला सुरुंग लावण्यासारखं आहे. बाबा आई इथे आले की आपण ठरवू कुणी पडतं घ्यायचं, कुणी काय करायचं काय नाही करायचं. तुम्ही त्याचा विचार आता नका करू प्लीज. हॅलो बाबा. हा जानू बोल बाळा. तुम्ही निघालात का तिला घेऊन इकडे यायला? नाही बाबा, हो आज निघणं जरा कठीण दिसतंय. अगं कठीण आहे. कठीण आहे म्हणजे काय? तिला सांग ना आपल्याला घरी जायचंय म्हणून. बाबा ते तू जा असं सांगितल्यासारखं होईल ना, बरं नाही दिसणार हो बाबा. हे बघ, तू तिचे उगाच लाड करत बसू नकोस. कधी कधी स्पष्ट बोलणं देखील फायद्याचं असतं. आणि ती तिथे राहिली ना तर कधीही तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लागेल, तुला कळणार सुद्धा नाही. बाबा ऐका, मला तुमची घाई कळतेय, पण तिने नक्की घरी सगळ्यांना काय सांगितलं हे मला नाही माहितीये. मला ना तिच्याशी धड बोलायलाच जमलेलं नाहीये. मी बोलते आणि समजावते तिला. हो हे सगळं तू कर, पण माझं एक, तिला तुमच्या घरी फार काय राहायला देऊ नकोस. हवं तर मी बोलतो तिच्याशी, हवं तर माफी मागतो तिची. नको बाबा तुम्ही. अगं मग माझ्या वतीने तू माफी माग तिची, पण तिला तिथे फार काळ ठेवू नकोस. माझं ऐक तू जानू, तिला वागण्या बोलण्याचं पोच नाहीये. तिला लवकर घेऊन ये इथे. उगाच तू अडचणीत येऊ नयेस अशी इच्छा आहे माझी. हो बाबा ऐका, तुम्ही आत्ता ऐका, तिला राहू दे इथे आज. बाबा मी स्वतः उद्या आणून सोडते तिला, आज राहू दे आता. बघा काय ते. हे बघ बोल जरा पिंट्याशी बोल. हॅलो ताई, मी येऊ का आईला घ्यायला तिकडे आता? नाही पिंटे, आज नको. ते खूप विचित्र दिसेल. मी कळवते तुला उद्या. ऐक, मी ठेवू का आता फोन? हो ठीक आहे, नक्की कळव. ताई काळजी घे. फोडून घेऊ का? नाही सगळंच काय तुम्हाला कामाला लावायचं मी? अच्छा, ते मध्ये मध्ये जे काही कॅडबरी असतं ना, खूप छान वाटतं. आवडलं ना? हो. अगं बाई, बिस्किट आवडली पण चहा संपला. देते हा, आणखी आहे. बघ, आणते. कमाल आहे नाही? म्हणजे जान्हवीचे बाबा असे वागतील असं वाटलं नाही रे श्री. मलाही आश्चर्यच वाटतंय ग. म्हणजे मला नेहमी काय वाटायचं की जान्हवीचा जो समजूतदारपणा आहे ना, तो तिला तिच्या वडिलांकडून मिळालाय म्हणून. अगं मी त्यांच्याविषयी नाही म्हणत आहे. जान्हवीने मला हे सगळं कसं काय सांगितलं नाही ह्याचं आश्चर्य वाटतंय मला.
म्हणजे तिने मला निदान फोन करून तरी सांगितलंच असतं हे. अरे आम्हीच तिला इतकं उशिरा सांगितलं ना. म्हणजे काय झालं की त्या आल्या ना आणि त्या सांगत राहिल्या काय झालं असं. आणि मग आम्हाला काही कळेचणार आहे की आम्ही नेमकं काय करायचंय. आम्ही तर आपण तिच्या बाबांना पण कळवलं नाहीये. आई तिचे बाबा ना खूप तत्वनिष्ठ आहेत. म्हणजे तिच्या बाबांशी बोलताना ना आपण आईजीशी बोलतोय असं वाटावं इतपत. पण असं असेल तर हा माणूस असं कसं वागला असेल. आता घरातून बाई आपलं सामान बांधून जायला निघाली बॅग घेऊन तर तिला थांबायला नको. पण अगं तसंच काहीतरी कारण झालं असेल. त्याशिवाय काय ते इतके चिडणार नाहीत तिच्यावर. आणि मुळातच ना कुठलंही कारण असलं तरीही ते इतके चिडणाऱ्यांपैकी नाहीच आहेत मुळी. काय कारण झालं असेल कुणास ठाऊक. पण अरे आम्ही कसं विचारणार ना. त्या जे सांगतील त्याच्यावरच विश्वास ठेवणार की नाही आम्ही. आई अगं भांडणं ही कुठल्याही मॅरिड कपल मध्ये होतातच. अरे हो ते खरं आहे. पण मला बाई धक्का बसला. जान्हवी ये ना. श्री तुझा चहा झाला पिऊन. हो. घेऊन जा. हो जा जा. तू चहा घेणार आहेस. आणते लगेच. हा आले श्री. काय आई घरी राहायला आलीये. खुश आहेस ना आता. त्याच्याचसाठी सॉरी म्हणायचं होतं. सॉरी जान्हवी अगं तू वेडी आहेस का. हे तुझं घर आहे आणि तुझी आई तुझ्या घरी राहायला आली तर त्याबद्दल तू मला सॉरी का म्हणतेस. अगं जान्हवी तुझी आई ही माझ्या आईसारखीच आहे ना. नाही श्रीरंग, माझी आई तुमच्या आईसारखी नाहीये.